नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, ही आपण आज उभा आहो या कंटोल्याच्या शेतीमध्ये. आणि ही जी दिसते तुम्हाला हे फूल आहे नराचं. आणि ही नराचं फुलाचं आपल्याला हा व्हिडिओ बनवायचा उद्देश असा आहे की आपल्याला हे फूल कशासाठी लावायचं आहे. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये थोडंसं सविस्तर माहिती. हे बघा, आता आपण काय करायचं आहे, हे फूल घ्यायचं आहे. आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे बघा, आता हे जे दिसतंय ना हे कंटुलं. थोडं जवळ घेऊन बघतो मी. हे बघा, हे जी दिसतंय ना तुम्हाला, याचं आहे ना आता रात्रीच्या 7 वाजेपासून हे फुलाला सुरुवात होईल. आणि आपल्याला जेव्हा बियाणं पकडायचं असतंय, चांगल्या पद्धतीचं जर बियाणं घेणं असलं तर याला संध्याकाळच्या टायमाला 7 वाजेला याचं जे परागीभवन असतं, हे बघा तुम्हाला दिसत असेल ना. तर हे जे परागीभवन आहे ना, हे आपलं जे नराचं फुल आहे, हे नराचं फूल घेऊन याला जर आपण याचं जर पावडर याला जर आपण थोडंसं घासलं तर याचं बियाणं व्यवस्थित होईल. म्हणजे याच्यामध्ये 50% मादीचं प्रमाण होईल. आणि ह्या व्हिडिओचा उद्देश असा आहे की जेणेकरून आपल्याला शेतकरी बांधवांसाठी खूप काही महत्त्वाची सूचना द्यायची आहे की जेणेकरून बियाणं आपण कसं कसं पकडावं आणि चांगल्या बियाण्यापासून आपली शेती कशी होती, याचा आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. म्हणजे आपल्याला बियाणं पकडायचं आहे. आणि बियाणं पकडायचं आहे ते कसं बी जर पकडलं ना तर याच्यामध्ये काय होतं, उगवणशक्ती कमी होती. आता हे बघा तुम्हाला दिसत असेल, ही पूर्ण ही कंटोली शेती आहे आपली. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आता असा नवीन नवीन माल लागलेला आहे. पण आता सध्या आहे ना आपल्याला क्रॉसिंग करायला अजून थोडे कमी जास्त फुलं म्हणजे याचं मादीला नेमकाच माल लागलेला आहे. आणि मित्र याचं आहे ना आपल्याला प्रत्येक मालापेक्षा आपण जे शेतीमध्ये माल घेतोय ना त्याच्यापेक्षा वेगळं याचं क्रॉशिंग असू शकतं. म्हणजे याचं परागीभवन वेगळ्या रीतीनं होतं आहे. तर ते कम से कम जवळपास 99% शेतकऱ्यांना माहिती नाही याचं परागीभवन कसं होतं आहे. हे बघा, आता तर तुम्हाला दिसत असेल ना, हे छोटे छोटे हे लागलेले कंटुले. आता याचं परागीभवन झालेलं आहे रात्रीचं. आणि तुम्हाला दिसतंय ना आता हे जे फूल दिसतंय ना, आता हे रात्रीच्या 8 वाजता, फुलन. आणि आपण जर रात्रीच्या 8 वाजता जर आपण हे जे नारळाचं फूल जर घेतलं आणि ह्या फुलाला जर करायची क्रॉशिंग जर हे फुलाच्या नंतर आहे ना याला पावडर येतं आहे आणि याला पण पावडर येतं. आणि काय होतं, रात्रीच्या टायमाला आहे ना याचं जे जे परागीभवन असते आणि याचं जे परागीभवन व्हायचं असतं, याचं जे पावडर असतं याच्यामध्ये हवेमध्ये याचं थोडंसं सालांतर होतं. आणि ह्या जे फुलं असतं याला म्हणजे याला क्रॉशिंग होतं. तसं आपण जर हातानं क्रॉशिंग केलं तर ह्या फळामध्ये जवळपास 50% मादी आणि 50% नर होतो. आणि उगवणशक्ती जवळपास 80 ते 90% होते. आणि तसं जर आपण बियाणं घेतलं तर याची उगवणशक्ती जी आहे ना 40 ते 45%च होते. आणि नराचं प्रमाण जे आहे ना याच्यामध्ये कम से कम 70% नराचं प्रमाण होतं आहे बिना क्रॉशिंगचं. आणि अजून बरेच शेतकऱ्यांना हे पण माहिती नाही याचं क्रॉशिंग कधी होतं आहे. याचं क्रॉशिंग होतं आहे रात्रीचं. कारण याच्यामध्ये एवढी क्षमता असते की रात्रीची जी हवा असते त्या हवेद्वारे आहे ना हे क्रॉशिंग करू शकतं. आणि हे बघा, आता तुम्हाला दिसतंय सर्व, हे म्हणजे अशी पूर्ण कंटोल्याची शेती आहे. आणि यांना सध्या आता माल लागलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. मी आता काही ठिकाणी तुम्हाला कंटोले बी लागलेले दावतोय. आणि शेतकरी बंधूंसाठी एकच सूचना आहे की शेतकऱ्याला जर बियाणं घेणं असेल, बियाणं पकडणं असेल, तर व्यवस्थित जर बियाणं घेतलं ना तर 100% उगवणशक्ती होती. हे बघा, आता ही कंटोल लागलेली आहे. जे अजून तुम्हाला बरेच ठिकाणी मी कंटोले पण दावतो. हे बघा, आता हे पण दिसतात. म्हणजे बरेचसे आपल्याला असे कंटोले जागोजागी लागलेले दिसेल. पण आता सध्या आहे ना हा प्लॉट अजून लहान आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, जर शेतकऱ्याला जर बियाणं हवं असलंच
तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं बियाणं जर तुम्हाला घेणं असेल तर याची क्रॉशिंग जर याची क्रॉशिंग केली आणि आपण जर क्रॉशिंग नाही केली तर याचं बियाणं आपल्याला 100% मिळणार नाही. कारण याची क्रॉशिंग जर केली ना तर याच्यामध्ये जवळपास 50% मादी आणि 50% नर होतात. आणि ही जी माहिती आपल्याला आहे ना, ही माहिती फक्त शेतकऱ्यासाठी सांगतोय मी. माझ्या बियाण्यासाठी नाही सांगत. सरासरी तुम्ही बघा. तुम्हाला असं भरपूर ठिकाणी दिसेल. म्हणजे असे नरच आता हे काय याच्यामध्ये पण नर दिसतात. हे बघा, इथं इथं आहे ना तुम्हाला ही मादी दिसली. मी जे हात लावतो आणि इथं बोट लावलं ना, इथे मादी दिसते आणि इथं परत एक नर आहे. म्हणजे असं शेजारी शेजारी पण होऊ शकतं ते. हे बघा आता हे एक करटुलं पिकलेलं आहे. म्हणजे असे कुठं कुठं पिकलेले पण आहे आणि कुठं कुठं छोटं छोटं माल पण लागू राहिला आहे. तर मित्र हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि जेणेकरून तुम्हाला कंटुलेविषयी भरपूरशी व्हिडिओ मिळण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायची जास्तीत जास्त गरज आहे. कारण सबस्क्राईब जर केलं ना आपण तर तुम्हाला बरेचसे आपण लागवडीपासून तर शेवटपर्यंत माल निघेपर्यंत मार्गदर्शन देऊ शकतो. आणि आपण दररोज हप्त्याला एक नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो. हे बघा आता हे पण दिसत असाल तुम्हाला. म्हणजे अशी बरीचशी झाडं तुम्हाला दिसतील. कंटोल्याची झाडं आहे ना, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं ना तुम्हाला अशा बारीक बारीक गोष्टी मी बरेच व्हिडिओद्वारे सांगेल. हे बघा आता हे पण दिसत आलं तुम्हाला. हे बघा, वाटलंच तर थोडंसं झूम करतो मी, तुम्हाला जवळ दिसेल. हे बघा, म्हणजे असे छोटे छोटे कंटोल लागलेले आहे. आणि तुम्हाला जर कंटोल्याचं बियाणं हवं असल्यास तर माझ्याशी संपर्क साधा. धन्यवाद.